नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर। देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रीपदासह ऊर्जा, कायदा, माहिती प्रसिद्धी आणि सामान्य प्रशासन सारखी 5 खाती, तर एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालय। अजित पवारांकडे पुन्हा अर्थनियोजन आणि उत्पादन शुल्क खातं। अजितदादा महायुती सरकारमध्ये दुसऱ्यांदा अर्थ खातं सांभाळणार। भरत गोगावले रोजगार हमी मंत्री, संजय शिरसाटांकडे सामाजिक न्याय विभाग, तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम। गिरीश महाजनांकडे जलसंधारण आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय। शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी, तर चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षणसह संसदीय कामकाज मंत्री असणार। शंभूराज देसाई पर्यटन, खाण आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय सांभाळणार, तर दीपक केसरकरांचा शालेय शिक्षण विभाग दादा भुसेंकडे। गुलाबराव पाटील मात्र पाणी पुरवठा मंत्रीपदी कायम। मंत्री पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर बंधू धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा। मस्साजोगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच गावकऱ्यांची घोषणाबाजी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी ग्रामस्थांचा संताप। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही। अजितदादांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी शरद पवारांची चर्चा। संतोष देशमुखांच्या मुलीचा शैक्षणिक खर्च शरद पवार उचलणार। शरद पवारांनंतर अजितदादांनीही परभणीत घेतली सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, कुटुंबियांचा आक्रोश।